नमस्कार. आज आळूची वडी कशी बनवायची ते बघूया. आळू वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 10-11 पाकळ्या लसणाच्या, 1 चमचा जिरं, 2 चमचे पांढरे तीळ, 10-11 मिरच्या, अर्धा लिंबू आणि 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. आळूच्या वडीला वाटण करून घेऊया. मिरच्या, लसूण आणि जिरं. जास्त बारीक पण नाही करायचं, आबडधोबड थोडं करायचं. ही मिरची तिखट जास्त नाहीये. 7-8 मिरच्या घेतलेल्या होत्या. तुम्हाला हवं तसं मिरच्या तुम्ही टाकू शकता. हळद टाकून घेऊया. 1 चमचा हळद टाकलेली आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ, 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडंसं लिंबू पिळूया. मी लिंबाचा रस पिळलेला आहे. तुम्ही चिंचेचा कवळ सुद्धा वापरू शकता, कारण का पानं घशात खवखव करू नये म्हणून. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घेणार आहे. जास्त पातळ पण नाही, घट्ट ठेवायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पानं धुवून घेतलेली आहेत. पाठीमागच्या शिरा थोड्या थोड्या काढून घ्यायच्या आहेत. एक एक पान घेऊन त्याला बेसन पीठ लावूया. सगळीकडे छान बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती अजून एक पान ठेवून बेसन पीठ असंच लावून घ्यायचं आहे. मी इथे 3 पाने घेतलेले आहेत. तुम्ही 4-5 पानं सुद्धा घेऊन वडी करू शकता. अशी गोल गोल करून फोल्ड करून घ्यायची आहेत. अशा प्रकारे सगळ्या पानांना रोल करून घेते. अशा प्रकारे पानांना पीठ लावून तयार करून घेतलेलं आहे. गॅस चालू करून घेत आहे. एका पातेल्यात 1 तांब्यात पाणी टाकून घेते वड्या वाफवण्यासाठी. केलेल्या वड्या वाफवण्यासाठी ठेवून देऊया. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वड्या वाफळून द्यायच्या आहेत. पंधरा ते 20 मिनिटं झालेले आहेत. बघूया. वड्या वाफळल्या आहेत छान अशा. गॅस बंद करून वड्या काढून घ्यायच्या आहेत. थोड्याशा थंड झाल्यानंतर कट करून घ्यायच्या आहेत. वडी थंड झालेली आहे. थोडेसे काप पातळ केल्यानंतर वडी कुरकुरीत होते.
कट केलेल्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. एका कढईत तेल टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता वड्या तळूया. वड्या तळताना मंद आचेवर तळायच्या आहेत. जास्त फुल गॅसवर नाही तळायच्या. वड्या तळून झालेल्या आहेत. कुरकुरीत आळूची वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.